काव 10 वाजून गेले, तू ना अजून कपडे धुतले नाही का? तू तर बसून गेली आहे. काम धंदे करती आहे की बसून राहते दिवसभर? हो ना, धुईन ना मी नंतर. ते पाणी कितलं थंड आहे. तुम्हाला का करणार आहे? मी केव्हा पण कपडे धुये. तुम्हाला म्हणते का मी की तुम्ही धुवा कपडे? तुम्ही तर काहीच काम करता नाही, सर्व काम मलाच करणं पडते. हो, मी काम करू मग तू काय करतीये? तू बसून राहशील का? सासूच्या तोंडी तोंडी येते का? लाज वाटते की नाही तुले? मग समजायला पाहिजे ना तुम्हाला. इतक्या थंडीमध्ये कपडे धुऊ का मी? मनमन तशी थंडी पडली आहे ना, तुम्ही म्हणताय सकाळी कपडे धुय. वा, थंडी वाजते तुले. सर्व थंडी तुझ्यावरच पडली कशी? लोकांच्या वाऱ्या गेल्या सकाळी शेतात ना, तुले घरी राहून थंडी वाजते. माझ्या घरी बरोबर जायते कामाले, नवऱ्याच्या घरी नखरे करते. हे पहा, सकाळी डोकं नको खा माया. पहिलेच तर माया डोकं दुखते. लोकांच्या वारा जाता शेतात, मग लोकांच्या सासू आपण जाता. तुम्ही का बा जाता नाही? मग तुमचं ठेवताय झाकून, माया पाहताय वाकून. बस हे चालाय तुले, सासूच्या तोंडी तोंडी येणं. दुसरं काही आलाय? चहा जोगावानी बसली ते कपडे धुवायचे पडले बारे. समजायला पाहिजे तुले. पहिलेच तर थंडीचे कपडे वायतानी, मग तू धोशीन कहा ना ते वायतीन कहा? लाजनी ना सरमनी दिले, बसून गेली पलंगावर. माई लाज सरम काढताय का तुम्ही? मी नाही का केलं तुमचं? माशी जास्त बोलायचं नाही म्हटलं. तुम्ही का म्हणसान की मी काही पण बोलीन? मी सहन करणार नाही. हो, सहन करणार नाही. कलेक्टरी नाही का तू? पुढे जास्त बोलती का? सासू पुढे जास्त बोलती का? मी कुठे बोलते? तुम्हीच तर सकाळी डोकं खाता माय. काम राहत नाही ना तुम्हाला, मग काय करसान? भांडणच करसान. काम पुरत नाही का मले? मग सर्व काम तूच करती का? तूच चालवती का घर? मी काम करू ना? तुला का लग्न करून पलंगावर बसाडायला आणली का इथं? चांगलीच सांगते तू तर. म्हणजे सासू काम करीन का सून पुढे? मग सर्व काम मीच करू का? मीनच घेऊन खाल्लाय का तुमचं? सकाळपासून तर रातपर्यंत काम करते मी. तुम्ही तर काहीच काम करू लागता नाही मला. बरं थांब तू. येऊ दे तुझ्या नवऱ्याले. सगळे दंगडे सांगते तुये. पुढे जास्त बोलती ना तू. येऊ दे त्याले, सर्व सांगते मी त्याले. मग येऊ द्या ना ताईले. काय करतीन ते? मी नाही सांगणार का ताईले? तुम्हाला काय करणार पण? मी कपडे केव्हा पण धुये. तुमचं कुठे नळते आहे? तुम्हाला काय करणार? 2 टाइमचं जेवण करा आणि चुपचाप बसा. हाव ना, ते नसतं डोक्यावर बसाडली तुले, म्हणून ते एवढी चरक बोलती तू. चांगलाच हाताखाले करून घेतलाय तू न त्याले. साधा आहे तो तर. मी कशाला हाताखाले करू? मुर्गीच्या पिलाले कधी कितले बी दाणे टाकले तो शेवटी मायाच्याच मागे मागे फिरतो. काय बोलली तू? मुर्गी का मी? मुर्गी दिसते का तुले? मुर्गी कशाला असशील तू? जहाज आहे ना बापा. बोल ना, काय बोलतीये? म्हणल्यामध्ये शिव्या देते का मला? सासूले शिव्या देशील ना तर नरकात जाशील म्हटलं. मी कशाला जाईन नरकात? तू पहिलेच जागा फुल करून ठेवली तिथं. पण मला हे समजत नाही, मी कपडे केव्हा पण धुये. तुम्हाला काय करणार? मी तुम्हाला म्हणते का कपडे धुयाचं? वा, चांगलीच बोलती तू तर. मी जेव्हा बघायला आली होती तेव्हा तर खालची मान वरेना केलती तू ना. मला वाटलं होतं साधी बोळी अशीन तू, पण तू तर गुंडीन निघाली. काय म्हणे तुही माई पोर साधी बोळी आहे, सांभाळून घे जा. साधी बोळी का तू? तू तर 1 नंबरची गुंडीन आहे. गुंडीन म्हणताय का मले? मीनं काय केलं तुम्हाला? मारलं का तुम्हाला? मी कशाला असेन गुंडीन? तुम्ही आहे ना गुंडीन. गुंडीन म्हणती का मला? लाज वाटत नाही का तुले? सासूले गुंडीन म्हणती का? काय बापाने की संस्कार दिले की नाही तुले, की मारून दिली आमच्या मस्तकी? सासूले गुंडीन म्हणते ते मुंगूस तोंड्याची. मुंगूस तोंड्याची दिसते का मी तुम्हाला? मग कशाला सून केली मला? तेव्हा तर तुम्ही म्हणत बेटा तू हो म्हण, लेक सारखी वागवीन तुले. मग लेक सारखी राहती का तू? तू तर सासू व्हायला पाहती माही. किती बोलती तू चरक. बरा की चांबड्याचं तोंड आहे तुझ्या. मातीचं असतं तर फुटून जातं. मी सासू पुढे काहीच बोले ना म्हटलं. सर्व काम करे घरातलं. सकाळपासून रात लोक काम करे न रात्री सासूचे पाय दाबे. सासूचा असा ठाका होता म्हटलं. आता काहीच ठाका नाही ह्या घरात. पान खाय माई सासू तर बालटीत थुके म्हटलं. थुक्याले पण मोरीत ना जाय. तू तर काही सहन करणार नाही माया. माहित नाही तुले माई सासू अशी होती की सर्व काम मी सासूले विचारून करे. संडासला जाय ते पण सासूले विचारे. तू तर काहीच विचारत नाही मले. मग सर्व विचारू का मी तुम्हाला? तुमच्या सासूचा बदला मापासून काढताय का तुम्ही? खा ना मग तुम्ही पण पान खात जा न बालटीत थुकत जा.
समजायला पाहिजे तुम्हाला. सकाळपासून संध्याकाळीपर्यंत काम करते मी, तरी पण तुम्ही मला बोलताय. लोकांच्या वारा पहा जरा, ते तर काहीच काम करता नाही. मला तर सकाळपासून संध्याकाळीपर्यंत कामच आहे या घरात. तुम्ही मला शिदी राहू देसान तर राहू द्या, नाही तर चालली मी मायच्या घरी. बस जा मग हातानं भाकरी टाकत. जाय ना मग, जाती का तू? जाय. कोणाला धमकी देते तू? मी नाही घाबरणार तुझ्या धमकीले. तू का समजशील की मी तुही वावा करीन? मी कशाला वावा करू तुही? बरं जाते ना मग मी. मग समजीन तुम्हाला डालट्याचा भाव. सकाळपासून संध्याकाळीपर्यंत काम करणं पडीन ता समजीन तुम्हाला. हा मग करीन ना काम मी. करणार नाही का? म्हणजे का मी पहिले काम केलं नाहीये? लहानचा शहाणा कोण केला तुझ्या नवऱ्याला? तू न केला की मी न केला? 2 दिवस झाले आली तू, मला शिकाळती का तू? मला का अशीच समजली तू? महागात 7 हेल्याचा जोर आहे. सकाळपासून संध्याकाळीपर्यंत काम करू शकते मी. वावरात जाय तर 1 क्विंटल कापूस वेचे मी. आतापर्यंत कोणच रेकॉर्डनी तोडलाय महा. तुझ्यासारखी थोडी मी कामचोर. तू तर वावरात जात नाही. हे पहा, मी तुम्हाला पहिलेच सांगते, मला कामचोर म्हणा नको. म्हणजे काम करूनच्या करून मला कामचोर म्हणताय का तुम्ही? कामचोर तर तुम्ही आहे. तुम्ही तर काहीच काम करू लागता नाही मला. 1 क्विंटल कापूस वेचत तुम्ही, मग आता काय झालं तुम्हाला? हाव ना, काही पण फेकता. 1 क्विंटल कापूस वेचत होती मी. माय कितली बोलते हे. मातीचं तोंड असताना तुझ्या तर फुटून जातं. लहान मोठं तर काही समजत नाही तू. सासूच्या तोंडी येतीये. थांब तू, येऊ दे तुझ्या नवऱ्याला. तुले चेंद्याला लावते मी संध्याकाळी. 1-2दा फटके पडतीन तुले ता समजशील तू. तोपर्यंत ऐकणार नाही तू. काय मला मारायला लावशील तू? थांबव तू, त्याच्याच हातानं तुझ्या कार्यक्रम करायला लावीन मी. थांबव तू, सर्व्याचा वेळ येतो, महापण येईन. हे पाय, मला शिव्या नको देऊ तू म्हणल्यामध्ये. तुला पहिलेच सांगते मी तुम्हाला काही शिव्या देत नाहीये. महामायने काही मला शिव्या शिकावल्या नाहीये. मला नको शिकून बेटा तू. सर्व माहित आहे ना मला. ये सास भी कभी बहू थी. हा मग तुम्ही देत असाल तुमच्या सासूले शिव्या, मी नाही देत काही. जायव तू, मला शिकवती का तू? तू का शिव्या देत असणार नाही मला? बेंडकोई आहे तू, बेंडकोई. म्हणल्यामध्ये शिव्या देत असशील तू. हे पहा, मी तुम्हाला पहिलेच सांगते, मला काही पण बोला नको, नाही तर मी मायच्या घरी चालली जाईन. म्हणजे काम करूनच्या करून मला काही पण म्हणसान का तुम्ही? मी सहन करणार नाही. मी मायच्याच घरी चालली जाईन. जाय ना मग, जाय. कोण रोखलाय तुले? जाय. बरं आहे की माझ्या घरी झोपडी तुया. महल कधी असताना तर पुऱ्या गावात माहिती ना तू. माझ्या घरी जायची धमकी देते ते मले, मुंगूस तोंड्याची. बरं जाते ना मग मी. चालली मी आता. सकाळपासून संध्याकाळीपर्यंत काम करणं पडीन तुले आता ता समजीन तुले. बरोबर फोन करशील मग मले. का हो बहीण, तू येत नाही का मग? जाय व तू, जाय. महागात 7 हेल्याचा जोर आहे. मले कोणाची गरज नाही. बरं चालली मग मी. कपडे पण धुवून टाक जा तुम्ही.